बद्दल बोलणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मंडळी, लग्न झाल्यावर सर्वांचंच आयुष्य खूप बदलतं, कारण त्यामध्ये जिम्मेदाऱ्या येतात. लाडात, मोठ्या घरात वाढलेली एकुलती एक मी. सासरच्या लोकांनी फक्त मला 6 महिन्यातच घराच्या बाहेर काढून दिलं होतं, आणि त्यावेळी तर माझा नवरा पण जास्त काही कमवत नव्हता. जिम्मेदारी काय असते हे पण नीट माहीत नव्हतं. बाहेर काढल्यावर मला सर्वात मोठा आधार माझ्या आई वडिलांनी दिला. रडत पडत आम्ही घराच्या बाहेर निघालो. आयुष्य असंच चालू होतं, पण कदाचित माझ्या भावांना असं वाटायला लागलं की मी त्यांच्या घरात भांडण लावायला लागले किंवा त्यांची प्रॉपर्टी घेईल, कारण मग सर्व लक्ष माझ्याचकडे राहायचं. कारण कसं असतं ना, आपल्या मुलांपैकी जर एखाद्या मुलाचं बरं वाईट होत असेल किंवा खालीवरती त्याचं आयुष्यामध्ये काहीतरी होत असेल, तर आई वडिलांचं सर्व लक्ष त्याच मुलाकडे जास्त असतं. मग आम्ही घरात खूप भांडण व्हायला लागले, वाद व्हायला लागले, म्हणून आम्ही मग वेगळं राहायचं ठरवलं किंवा भाड्याने राहायला गेलो. भाड्याच्या घरात राहत होतो तरी टेन्शन यायचं की भाडं कसं द्यायचं, खायचं काय. वेळ अशी पण आली होती की आम्ही लोकांच्या लग्नात जाऊन जेवत होतो. तिथं पण भीती वाटायची की गेल्यावर कोणी बोलतं का, विचारतं का की तुम्ही नवरीकडच्या आहात का नवरीकडच्या आहात, मग काय बोलायचं. आम्ही पटापट जेवण करून बाहेर निघायचो. हेच आपले नशीब समजून मी खरं तर शांत बसून राहायला लागले. पण मग मुलीची जिम्मेदारी वाढत होती, तर मग मी जॉब करायचं ठरवलं. प्रशांतने मला त्यावेळी पण साथ दिली आणि आता पण देतो. मग मी जॉब बघायला लागले, कारण मला असा जॉब पाहायचा होता की मी मुलीला फिडिंग करून किंवा दूध पाजू शकत होते. कारण माझ्या हिशोबाने, माझ्या ड्रायमाप्रमाणे मी मुलीला सांभाळू शकेन, काम करू शकेन, माझं घर सांभाळू शकेन, असा काहीतरी मला करायचं. थोडीशी हिंमत बाकी होती, म्हणून मला हा विचार कदाचित आला असेल. म्हणून 2 वर्षाचा झाला होता. मग असंच मी एकदा पेपरमध्ये ऍड वाचली होती की पेट्रोल पंपावर डाटा एंट्री करतो मुलं मुली पाहिजे. मग मी त्यांना ईमेल केला होता. त्यात ऍड्रेस मेन्शन नव्हता केला किंवा कॉन्टॅक्ट नंबर पण नव्हता दिला त्या लोकांनी. मग मी मेल सेंड केला, फोटो पाठवला, त्यावर मला रिप्लाय आला की एकदा इंटरव्ह्यूला या म्हटल्यास मला पेट्रोल पंप बघायचं होतं. कारण आपण पेट्रोल पंपवर फक्त 2 ते 3 मिनिटाकरताच जातो. आपल्याला माहितच नसतं तिथले मुलं कसे असतात, काय असतात, तिथलं वातावरण काय, तिथे जॉब कसा करायचा, तिथं काय काम असेल, ऑफिस कसं असेल, हे सर्व माहित नव्हतं. म्हणून मी प्रशांतला म्हटलं की मला पेट्रोल पंप दाखव. तर त्याने पण कोइन्सिडन्सली त्याच पेट्रोल पंपवर आणलं ज्या पेट्रोल पंपवर मी जॉब करता ट्राय करत होते. ज्यावेळी तर लोकांनी मला इंटरव्ह्यू करता ऍड्रेस सेंड केला, त्यावेळी आम्ही खूप शॉक झालो होतो, कारण आम्ही त्याच पंपावर आलो होतो जो पंप आम्ही बघण्याकरता आलो होतो. माझा इंटरव्ह्यू वगैरे झाला, त्या लोकांनी पण मला घेतलं, मी जॉब. असा होता माझा पेट्रोल पंप पर्यंतचा प्रवास. तर मला फक्त एवढंच सांगायचं तुम्हाला की नशीब म्हणून घरातच बसू नका, कारण प्रयत्न करत राहा. प्रयत्न केला तर नशीब बदलतं पण येतं. वाटला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. पुढच्या ब्लॉगमध्ये मी माझ्या पंपापासून ते घरापर्यंतचा प्रवास शेअर करणार आहे.